हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट पाहत आहोत. पहिला टॉपिक आपला चालू आहे इंट्रोडक्शन टू कॉमर्स अँड बिझनेस. तर आज आपण कन्सेप्ट पाहणार आहोत कॉमर्स. ओके, चला मिनिंग होऊया कॉमर्सची काय असणार आहे. कॉमर्स इज दॅट पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय इंडस्ट्री. तर इंडस्ट्रीमध्ये जे काही गुड्स बनतात असे गुड्स डिस्ट्रीब्यूट करणं, सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, हे जे काम आहे त्या कॉमर्समध्ये होता. सो ही बिझनेस ॲक्टिव्हिटी सर्व इन्क्लूड होणार आहेत याच्यामध्ये. इट इन्क्लूड्स ऑल दोज ॲक्टिव्हिटीज विच आर इसेन्शियल फॉर मेंटेनिंग अ फ्री अँड अनइंटरप्टेड फ्लो ऑफ गुड्स. सो अशा सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या गरजेच्या असणार आहेत त्या इथे असतील. ओके, सो अनइंटरप्टेड फ्लो ऑफ गुड्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा कन्झ्युमरपर्यंत, तर कॉमर्स हे गरजेचं आहे. ओके, कॉमर्स ब्रिजेस द गॅप बिटवीन प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स. म्हणजे प्रोड्युसरच्या जवळ जो गुड्स बनलेला आहे तो कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी जो एक ब्रिज बनवला जाणार आहे, तो ब्रिज बनण्याचं काम कॉमर्स करत आहे. ओके, सो अशा पद्धतीने गुड्स एक्सचेंज होतील, सर्व्हिस एक्सचेंज होतील पैशाच्या बदल्यामध्ये, मनीज वर्थमध्ये. हे शक्य आहे कॉमर्समुळे. ओके, सो बनलेला गुड्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, लोकांकडून आलेले पैसे त्या प्रोड्युसरपर्यंत पोहोचवण्याचं काम, हे सगळं शक्य आहे कॉमर्समुळे. सो कॉमर्समध्ये त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड होती. कॉमर्स इज फर्दर डिवाइड इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. म्हणजे कॉमर्सचा आणखीन पुढे पार्ट म्हणता येईल, डिव्हिजन म्हणता येईल, तर ट्रेड आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड असे होते. आता ट्रेड बघूया. ट्रेड डिनोट बाईंग अँड सेलिंग. ट्रेड म्हटलं की दोन ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट होतात. बाईंग आणि सेलिंग असणारच आहे. कशाची? गुड्स आणि सर्व्हिसेसची. ट्रेड इज अन एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड म्हटलं की तिथे एक्सचेंज असतं गुड्स आणि सर्व्हिस असतं अगेन्स्ट द वर्थ ऑफ मनी और इन द व्हॅल्यू ऑफ मनी. गुड्स आर मेड अवेलेबल टू कन्झ्युमर इन डिफरंट मार्केट्स. ट्रेड फॅसिलिटीज ट्रान्सफर ऑफ ओनरशिप अँड पोसेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम सेलर टू दी बायर. म्हणजे या ट्रेड फॅसिलिटीजमुळे काय होतं? ओनरशिप ट्रान्सफर होते. जे गुड्स आतापर्यंत ओनरच्या मालकीचं आहे, प्रोड्युसरच्या मालकीचं आहे, ते ज्यावेळेस कन्झ्युमरकडे पोहोचेल तेव्हा ते कन्झ्युमरच्या मालकीचं होईल. म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर होते असंही म्हणता येईल. म्हणजे एक प्रकारे एक्सचेंज होतो गुड्स आणि सर्व्हिसेसचा. ज्या गुड्स तयार केलेल्या आहेत प्रोड्युसरने त्या कन्झ्युमरकडे जाणार, म्हणजे एक्सचेंजच झाला, किंवा असं म्हणता येईल की ओनरशिप ट्रान्सफर झाली. सो ट्रेड म्हटलं की या गोष्टी इथे इन्व्हॉल्व होणार. आता आपण बघूया पुढे ट्रेडचं क्लासिफिकेशन काय येतं. तर होम ट्रेड, ज्याला इंटरनल ट्रेड असंही म्हणतात, डोमेस्टिक ट्रेड असंही म्हणू शकतो आपण. इन धिस ट्रेड बायिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक्स प्लेस विथिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. म्हणजे आपला देश जर आपण पाहिला इंडिया, तर इंडियाच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्याच्या आतमध्ये जो ट्रेड होणार, म्हणजे इंडियामध्ये जो ट्रेड होणार, तो असणार आहे होम ट्रेड, इंटरनल ट्रेड. इट इज कंडक्टेड विथ लोकल करन्सी फॉर द एक्सचेंज. आणि हा ट्रेड म्हणजे हा बाईंग आणि सेलिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होणार त्या करन्सीनी जे आपल्या कंट्रीने फॉलो केलेली आहे, लोकल करन्सीनी. इट इज फर्दर डिवायडेड इन टू, आणखीन डिवाइड याच्यामध्ये काय करता येईल, तर होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. आता नीट लक्ष द्या, होलसेल ट्रेड काय असणार आहे. होलसेल ट्रेडमध्ये गुड्स ज्या आहेत सेल केले जातील किंवा परचेस केले जातील मोठ्या लॉटमध्ये, बल्कमध्ये. ओके, होलसेलर परचेस इन लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल्स इन स्मॉल क्वांटिटीज टू द रिटेलर्स. होलसेलर काय करतो, प्रोड्युसरकडून मोठ्या क्वांटिटीमध्ये बल्कमध्ये गुड्स परचेस करणार आहे आणि मग ते रिटेलरला थोड्या स्मॉलर क्वांटिटीमध्ये विकेल. ही इज द लिंक बिटवीन दी प्रोड्युसर अँड द रिटेलर. प्रोड्युसरकडून बनलेला गुड्स होलसेलर आणतो आणि होलसेलर रिटेलरपर्यंत पोहोचवतो. म्हणजे होलसेलर एक लिंक बनतो प्रोड्युसर आणि रिटेलरचा. रिटेलर म्हणजे छोटे छोटे शॉप्स असणार आहेत, ते प्रत्येक ठिकाणी असतात ते. ओके, आता रिटेल ट्रेड बघूया. रिटेल ट्रेड इज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी. ही एक बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे असोसिएट विथ सेल ऑफ गुड्स टू द फायनल कन्झ्युमर. रिटेल ट्रेड आपण काय म्हणू शकतो की या ट्रेडमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस फायनल कन्झ्युमरपर्यंत पोहोचवले जातात. ओके, जसं की होलसेलरकडून गुड्स आणले रिटेलरनी आणि हे रिटेलरनी आपल्याला विकले कस्टमरला. ओके, रिटेलर इज द वन हू परचेस फ्रॉम द होलसेलर और समटाइम्स डायरेक्टली फ्रॉम द प्रोड्युसर. कधी कधी प्रोड्युसरकडून पण तो आणू शकतो. अँड सेल देम टू दी फायनल कन्झ्युमर, ते एकदम स्मॉलर क्वांटिटीजमध्ये. रिटेलर इज द लिंक बिटवीन होलसेलर, समटाइम मॅन्युफॅक्चरर्स ऑल्सो, टू
बिटवीन कन्झ्युमर. ओके, सो यांच्यामधला एक लिंक बनण्याचं काम रिटेल ट्रेड करणार आहे. सो 2 ट्रेड येतात इंटरनल ट्रेडमध्ये, होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. सो दोन्ही समजले असतीलच. पुढे जाऊया. फॉरेन ट्रेड, ज्याला एक्सटर्नल ट्रेड असंही म्हणतात, म्हणजे जे कंट्रीच्या बाहेर होणार आहेत, म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जे आपण ट्रेड करणार आहोत इतर देशांशी, ते असणार आहेत एक्सटर्नल ट्रेड, फॉरेन ट्रेड. याच्यामध्ये मेनली 2 येतात, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ट्रेड. आणखीन एक आहे इंटरपोर्ट ट्रेड, तर आपण तो पाहणारच आहोत. वेन वी मेक प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज, तर जेव्हा ट्रेड वेगवेगळ्या कंट्रीज सोबत होतो, इट इज नॉन ॲज फॉरेन ट्रेड. वेन बाउंड्रीज ऑफ 2 countries आर क्रॉस, देन डिफरंट करन्सीज आर यूज. ज्यावेळेस आपल्या देशाची बाउंड्री आपण पास करून पुढे जातो, क्रॉस करतोय, त्यावेळेस करन्सी सुद्धा बदलते. आपल्या देशामध्ये करन्सी डिफरंट आहे, पण अनदर कंट्रीमध्ये वेगळी करन्सी असते, मग करन्सी एक्सचेंज होणार असते. सो इट इज फर्दर डिवायडेड ॲज, बघा फॉरेन ट्रेडचे आणखीन काही क्लासिफाय होतात. इम्पोर्ट ट्रेड, वेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर परचेस फ्रॉम अनदर कंट्री, इट इज कॉल्ड इम्पोर्ट. दुसऱ्या देशाकडून परचेस करणं त्याला इम्पोर्ट म्हणायचा. एक्सपोर्ट, वेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर सोल्ड टू फॉरेन कंट्री, जेव्हा आपण आपल्या देशातले प्रोडक्ट दुसऱ्या देशांना विकणार, दॅट्स कॉल्ड एक्सपोर्ट ट्रेड. अँड इंटरपोर्ट ट्रेड, व्हॉट इज इंटरपोर्ट? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट. इथे इम्पोर्ट एक्सपोर्टचं कॉम्बिनेशन असतं. इट इन्व्हॉल्व्स importing the goods from one country and reselling the goods to another country. मीन्स काय होणार, एका कंट्रीकडून इम्पोर्ट करायचा आणि तोच गुड्स दुसऱ्या कंट्रीला एक्सपोर्ट करायचा. सो इंटरपोर्ट, याच्यामध्ये दोन्ही इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मिक्स असतात. फॉर एक्झाम्पल, इंडियन सेलर इम्पोर्टिंग गुड्स फ्रॉम जपान, जपानकडून गुड्स मागवलं आणि हेच रिएक्सपोर्ट केलं साऊथ आफ्रिकेला. ओके. देन ऑक्झिलरीज टू ट्रेड. आता ट्रेडशी रिलेटेड काही सर्व्हिसेस असतात, त्या ऑक्झिलरीज असणार आहेत. सो बघूया, ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिटेट स्मूथ फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेंटर टू द कन्झम्पशन सेंटर आर कॉल एड्स टू ट्रेड और ऑक्झिलरीज टू ट्रेड. एड्स म्हणजे हेल्प. ओके, सो ट्रेड करण्यासाठी जी हेल्प म्हणून ॲक्टिव्हिटीज असतात, त्या ॲक्टिव्हिटीज ऑक्झिलरीज ट्रेड म्हणतात. म्हणजे मॅन्युफॅक्चररनी गुड्स बनवलेला आहे, त्याच्या त्या सेंटरपासून कन्झ्युमरपर्यंत गुड्स पोहोचवण्यासाठी काही महत्त्वाच्या सर्व्हिसेस लागतात. सो ट्रेड करण्यासाठी त्या हेल्प करणाऱ्या ठरतात, त्यांना म्हणायचं आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड. दिस ॲक्टिव्हिटीज प्ले सपोर्टिव्ह रोल. यांचा एक सपोर्टिव्ह रोल आहे, या सपोर्ट करतात ट्रेडसाठी. द हेल्प इन रिमूव्हिंग हायंड्रन्सेस विच अराइज ड्युरिंग द प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डिफिकल्टीज असतील, त्या रिमूव्ह केल्या जातात बिकॉज ऑफ या ऑक्झिलरीज टू ट्रेडमुळे. फॉलोविंग आर व्हेरियस ऑक्झिलरीज टू ट्रेड. आता खाली काही महत्त्वाच्या ऑक्झिलरीज टू ट्रेड दिलेला आहे. बघा, सगळ्यात आधी येतात ट्रान्सपोर्ट. जर ट्रान्सपोर्ट नसेल तर आपल्याला एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये प्रोडक्ट नेता येणार नाही. जिथे प्रोड्यूस केलेला आहे गुड्स, तिथून दुसऱ्या ठिकाणी कसा नेता येईल. मग ट्रान्सपोर्ट ही पहिली आपल्याला सर्व्हिस मिळते, जी ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणू शकतो, ट्रेड करण्यासाठी गरजेचे आहे. सो गुड्स हे ट्रान्सफर होऊ शकतात डिफरंट प्लेसेसवर, जशी डिमांड असेल त्याप्रमाणे. सो मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटेट मुवमेंट ऑफ मेन अँड मटेरियल्स. म्हणजे माणसं सुद्धा, पब्लिक सुद्धा, लेबर सुद्धा जाऊ शकतात, मटेरियल सुद्धा जाऊ शकतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. नंतर आहे सेकंड ॲक्टिव्हिटी वेअर हाऊसिंग. ज्यावेळेस मॅन्युफॅक्चर गुड्स बनवतो तो मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवतो. ओके, किंवा असंही म्हणता येईल, ज्यावेळेस तो गुड्स बनवला जाईल तेव्हाच कन्झ्युमर डिमांड करेल असं नाही आहे ना. कन्झ्युमर कधी वापरू शकतो, कधी यूज करेल, कन्झ्युमर कधी खरेदी करायला येणार हे सांगता येत नाही. म्हणजे गुड्स बनवल्यानंतर तो स्टोअर करणं गरजेचं ठरतं. एखाद्या ठिकाणी तो स्टोअर करणं गरजेचं आहे. सो सर्टन गुड्स आर प्रोड्यूस थ्रू आउट द इयर बट कन्झ्युम ओनली इन अ पर्टिक्युलर पार्ट ऑफ द इयर. काही काही गुड्स तर संपूर्ण वर्षभर बनतात, पण वापरतात फक्त एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये. सो इन द इरा ऑफ मास प्रोडक्शन स्टोरेज इज इनडिस्पेन्सिबल. आणि आता जर हा मास प्रोडक्शनचा आपला इरा आहे, एज आहे, याच्यामुळे खूप सारे प्रोडक्ट तयार केले जात आहेत ॲडव्हान्समध्ये मशीनच्या हेल्पनी. सो त्याच्यामुळे खूप सारं प्रोडक्शन होत आहे. मग असं झालेलं एक्सेस प्रोडक्शन कुठेतरी स्टोअर करावं लागणारच आहे. म्हणजे स्टोरेज हे आपल्याला करायचंच आहे, ते आपण टाळूच शकत नाही. द गुड्स शुड बी स्टोअर्ड केअरफुली फ्रॉम द टाइम दे आर प्रोड्यूस टिल द टाइम दे आर सोल्ड. म्हणजे गुड्स बनल्यापासून ते विकेपर्यंत ते नीट ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर ठेवायचं असेल तर स्टोरेज करणं गरजेचं ठरणारच आहे. म्हणून स्पेशल अरेंजमेंट मस्ट बी मेड टू प्रिव्हेंट द लॉस अँड डॅमेज. स्पेशल अरेंजमेंट केला जातात तो लॉस होऊ नये, डॅमेज होऊ नये म्हणून. वेअर हाऊसेस आर ऑल्सो कॉल गोडाऊन्स. वेअर हाऊसेसला आपण गोडाऊन सुद्धा म्हणतो.
प्राइस इज मेंटेन ॲट रिजनेबल लेवल अँड देर इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. स्टोअर केल्यामुळे कंटिन्युअसली मार्केटमध्ये सप्लाय करता येतो, जसं कन्झ्युमर्सची डिमांड असेल त्याप्रमाणे. पुढची ॲक्टिव्हिटी दिली आहे इन्शुरन्स. सो खूप सारे रिस्क असतात बिझनेस म्हटल्यावर. गुड्स डिस्ट्रॉय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो प्रोडक्शन प्रोसेसमध्ये, किंवा ट्रान्सफर करताना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, किंवा गोडाऊनमध्ये आग लागली किंवा चोरी झाली असेल त्याच्यामुळे आपल्या गुड्समध्ये आपला लॉस होऊ शकतो. बिझनेसमॅनला खूप सारी रिस्क आहे. ही रिस्क कव्हर करावी लागते आणि रिस्क कव्हर करण्यासाठी इन्शुरन्स कंपन्या असतात, त्या इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात. जर तुमच्या गुड्सचा लॉस झाला, डॅमेज झालं किंवा चोरी झाली, आगीमध्ये जळाला, तर आम्ही इन्शुरन्स कंपनी म्हणून तुम्हाला इन्शुरन्स त्याच्या बदल्यात देऊ, असं इन्शुरन्स कंपनीचं काम आहे. म्हणजे इन्शुरन्स कंपनी सर्व्हिस देतात त्या गुड्सचा इन्शुरन्स करण्यासाठी. सो दे अंडरटेक टू कम्पेन्सेट द लॉस सफर ड्यू टू द सच रिस्क. सो अशा रिस्कमुळे जर लॉस झालाच तर हा लॉस भरून देण्यासाठी ते मदत करतात इन्शुरन्स कंपनी. द बिझनेसमॅन हॅज टू इन्शुअर हिज गुड्स अँड पे प्रीमियम रेग्युलरली. पण यासाठी बिझनेसमॅनला गुड्सचा इन्शुरन्स काढायला हवा आणि वेळच्या वेळी प्रीमियम रेग्युलरली भरायला हवा, तरच हे शक्य आहे की आपल्याला त्या रिस्कमध्ये जर काही लॉस झाला तर तो भरून मिळेल. रिस्क कॅनॉट बी अवॉइडेड. रिस्क आपण टाळू शकत नाही आहे, कम्प्लिटली तर नाहीच नाही, पण त्या मिनिमाइज होऊ शकतात जर आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वी रिक्वायर मनी टू स्टार्ट द बिझनेस अँड टू रन इट स्मूथली. आता बँकिंगचं पाहतोय आपण, ठीक आहे. तर बँकिंग सर्व्हिस म्हटल्यावर आपण विचार करू शकतो, बिझनेस हा जो आहे तो मेनली प्रॉफिट अर्न करण्यासाठीच आहे. प्रॉफिट अर्न कोणत्या फॉर्ममध्ये असतो? पैशाच्या फॉर्ममध्ये. प्रत्येक गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज केली जाते पैशाच्या फॉर्ममध्ये. सगळ्या ॲक्टिव्हिटी पैशाच्या फॉर्ममध्येच आहेत. मग हे आलेले सर्व पैसे ठेवायचे कुठे, त्याचं स्मूथ ट्रान्झॅक्शन कसे करायचे, यासाठीच गरजेचे आहे बँकिंग सर्व्हिसेस. बँक सप्लाय मनी. सगळ्यात आधी आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे तर गरजेचा असतो पैसा, आणि हा पैसा प्रोव्हाइड करते बँक. ॲडव्होकेट फंड्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बँक. आपल्याला हवा तेवढा फंड बँकच प्रोव्हाइड करते. बँक प्रोव्हाइड लोन्स, ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट. बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करते, ओव्हरड्राफ्ट देते, कॅश क्रेडिट देते. बँक ऑल्सो प्रोव्हाइड मेनी सर्व्हिस लाईक चेक्स, ड्राफ्ट, डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस बँक आपल्याला देते आहे. इट हेल्प्स द ट्रेडर्स टू कॅरी देअर बिझनेस ॲक्टिव्हिटी स्मूथली. आणि याच्यामुळेच ट्रेडरला हेल्प होते की बिझनेस ॲक्टिव्हिटी स्मूथली होऊ शकतील. नंतर आणखीन सर्व्हिस मिळते आपल्याला कोणती? ॲडव्हर्टायझिंगची. ॲडव्हर्टायझिंग इज अन इफेक्टिव्ह एड इन सेलिंग द गुड्स. ॲडव्हर्टायझिंग गरजेची का आहे? सेल करण्यासाठी महत्त्वाची ठरते. ॲडव्हर्टाईज केल्यामुळे लोकांना नॉलेज मिळतं की हा प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि आपण घेऊ शकतो. जर लोकांना हे कळलं की हा प्रोडक्ट आहे तर ते नक्कीच घेतील ना. सो बिकॉज ऑफ ॲडव्हर्टायझिंगमुळे आपल्याला सेल वाढवता येतो. द प्रोड्युसर कम्युनिकेट ऑल इन्फॉर्मेशन ऑफ देअर प्रोडक्ट टू दी कन्झ्युमर. इट कॅन बी कॅरीड इन डिफरंट वेज. इट कॅन बी इनडोअर अँड आउटडोअर. वेगवेगळ्या वेजनी ॲडव्हर्टाइजमेंट होऊ शकते. कम्युनिकेटिंग विथ पीपल वेन दे आर इन द होम्स इज कॉल्ड इनडोअर ॲडव्हर्टायझिंग. जर लोक आपल्या घरामध्ये आहेत तर त्यांच्या घरामध्ये जाऊन आपण जे ॲडव्हर्टाईज करणार आहोत दॅट इज कॉल्ड इनडोअर ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजेच काय म्हणू शकतो, न्यूजपेपर घरामध्ये जातात, टेलिव्हिजन घरामध्ये आहेत, रेडिओज आहेत, याच्या माध्यमातून केलेली ॲडव्हर्टायझिंग जी असणार आहे ती इनडोअर असेल. आउटडोअर काय असते तर आउटडोअर मोठे मोठे बॅनर्स लावलेले असतील, पोस्टर्स असतील, साईनबोर्ड्स असतील. ही आउटडोअरला होणारी ॲडव्हर्टाइजमेंट, जिथे लोक बाहेर जातात आणि ज्यावेळेस ते बाहेर कम्युनिकेट होतात तर त्यावेळेस त्यांना या जाहिराती पाहायला मिळतात, ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळते. सो इनडोअर ॲडव्हर्टायझिंग आणि आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग असे दोन पार्ट होतील. मर्कंटाईल एजंट्स म्हटलेलं आहे. कस्टमर आर स्कॅटर्ड ओव्हर अ व्हेरी वाईड एरिया. आता कस्टमर खूप साऱ्या मोठ्या एरियामध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन सेल करणं कठीण होऊन बसतं. अशा वेळेस गरजे पडतात एजंट. सो एजंट जे आहेत तिथपर्यंत पोहोचतात कन्झ्युमरपर्यंत आणि त्यांना सेल करण्याचं काम करतात. मग या एजंटला मर्कंटाईल एजंट आपण म्हणणार आहोत. सो दे ब्रीच द गॅप बिटवीन बायर अँड सेलर. बायर आणि सेलरच्या मध्ये एक कनेक्शन बनण्याचं ते काम करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणू शकतो ब्रोकर्स, इस्टेट एजंट्स. हे काही एक्झाम्पल्स आहेत मर्कंटाईल एजंट्सचे. ओके, हे एजंट काय करतात? फक्त सेल करण्याचं काम करतात. कम्युनिकेशन. इन टुडेज वर्ल्ड देअर इज इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. द इन्फॉर्मेशन हॅज टू बी कम्युनिकेटेड. आता कम्युनिकेशन ही सर्व्हिस आहे.
सो सध्याचा एजच आहे इन्फॉर्मेशनचा, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनचा आहे आणि इन्फॉर्मेशन मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचते. देर इज अ नीड ऑफ कम्युनिकेशन फॅसिलिटिंग द ट्रेडर्स, प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन विथ वन अनदर. म्हणजे कम्युनिकेशन एक असं माध्यम म्हणून बसलं आहे ज्याच्यामुळे वेगाने इन्फॉर्मेशन जे आहे प्रोडक्टबद्दल असू द्या, सर्व्हिसबद्दल असू द्या, ती कन्झ्युमरपर्यंत पोहोचते आहे. ट्रेडरपासून, प्रोड्युसरपासून कन्झ्युमरपर्यंत ती पोहोचते आहे कोणत्या ना कोणत्या वेने. व्हेरियस मीन्स ऑफ कम्युनिकेशन सच ॲज सेल फोन्स, पोस्टल सर्व्हिसेस, ईमेल आर मेड अवेलेबल. म्हणूनच कम्युनिकेशन सर्व्हिस जी आहे ती सेल फोन म्हणजे कॉलिंगच्या वेनी आपण देऊ शकतो, मेसेजिंगच्या वेनी देऊ शकतो. पोस्टल सर्व्हिस तर आधीपासूनच आहे, ईमेलसुद्धा सर्व्हिस आहे की याच्यामध्ये जो कम्युनिकेट करता येतं कन्झ्युमरशी, ट्रेडरला किंवा प्रोड्युसरला, फायनल कन्झ्युमरशी. सो ह्या काही सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये इन्क्लूड होणार आहेत. ठीक आहे. तर इथे आपण कॉमर्सबद्दल माहिती घेतली, ज्याच्यामध्ये ट्रेड आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.